आज आपण पुढचं लेक्चर घेतोय आपल्या रेग्युलर कोर्समध्ये. ठीक आहे. आपलं लास्ट टाइम काय बघितलेलं? लास्ट टाइम आपण कुठपर्यंत आलेलो? सेल झालेलं आपलं, राईट. लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून स्टार्ट केलेलं सेल, सेल नंतर प्रोटीन सिंथेसिस, DNA, RNA, अजून व्हायरस, कोरोना व्हायरस, व्हॅक्सिन्सचं मेकॅनिझम, तिथपर्यंत आपण बघितलेलं. आता आपण लास्ट टाइम जे शिकलो ना त्याच्यावरती हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. लास्ट टाइम आपण जे शिकलो त्याची रिव्हिजन घ्यायची गरज आहे का? कोविडचे व्हॅक्सिन्स, राईट, कोविडच्या व्हॅक्सिन्स. With reference to the recent developments regarding recombinant vector vaccines, consider the following statements. Genetic engineering is applied to the development of these vaccines. Bacteria and viruses are used as vectors. बरोबर. बोथ. व्हेरी गुड. आपण बघितलं होतं व्हॅक्सिन्स कसे बनतात. एक DNA रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीच होती त्याच्यामध्ये, जी आपण आज इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे. तेच होतं. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट की जेनेटिक इंजिनिअरिंग यूज केली आहे. सेकंड स्टेटमेंट काय होतं? बॅक्टेरिया अँड व्हायरस आर यूज्ड ॲज वेक्टर. आता हा नेक्स्ट क्वेश्चन, हा जास्त डिटेल आहे, हा मला याचा आन्सर सांगा. इन द कॉन्टेक्स्ट ऑफ वॅक्सिन्स मॅन्युफॅक्चर्ड टू प्रिव्हेंट COVID-19 पॅन्डेमिक, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रोड्युसेस COVID-19 व्हॅक्सिन नेम्ड कोविशिल्ड using mRNA platform. Sputnik 5 vaccine manufactured using vector-based platform. And Covaxin is an inactivated pathogen-based vaccine. आठवतंय आपण बघितले होते? कोवॅक्सिन इंडियाने बनवली. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया produced COVID-19 vaccine named Covishield. Second right is Sputnik V is manufactured by vector-based platform. आणि Covaxin is inactivated pathogen-based vaccine. हे करेक्ट आहे. आणि हे रॉंग का आहे? सिरम इन्स्टिट्यूटनेच बनवली आहे ना वॅक्सिन कोविशिल्ड. हा, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. पुढचं पूर्ण स्टेटमेंट वाचा. द सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रोड्यूस COVID-19 व्हॅक्सिन. इथपर्यंत करेक्ट आहे. नेम्ड कोविशिल्ड, करेक्ट आहे. युझिंग mRNA प्लॅटफॉर्म. कोविशिल्डचा प्लॅटफॉर्म कोणता होता? आठवा, तुमचा फेवरेट प्राणी घेतला होता आपण. येस, चिंपांजीचा ॲडेनो व्हायरस यूज केला आहे ना आपण mRNA प्लॅटफॉर्म कुठे यूज केला? स्पुटनिक पण आहे, सॉरी, मॉडर्नामध्ये. स्पुटनिकमध्ये व्हायरल घेतलेला आहे, राईट. स्पुटनिकमध्ये पण ॲडेनो व्हायरस घेतला पण चिंपांजीचा नाही आहे. कोविशिल्डमध्ये चिंपांजीचा ॲडेनो व्हायरस आपण घेतलेला. mRNA कशात घेतलेला? मॉडर्नामध्ये घेतलेला, राईट. आणि कोव्हॅक्सिनमध्ये कोणता हे होतं? इनॅक्टिव्हेटेड पॅथोजन, म्हणजे जो COVID-19 आहे तोच घेतलेला, इनॅक्टिव्हेटेड, राईट. त्यानंतर पुढचा कोणता होता? अजून एक झायडस कॅडिला, राईट. झायडस कॅडिलाची कोणती होती व्हॅक्सिन? DNA बेस्ड. DNA रिकॉम्बिनेशन केलेलं होतं ना त्यांनी. DNA डायरेक्ट एक्सप्रेस होणार स्पाइक्स प्रोटीन ऑफ द COVID-19, बरोबर. सो याचा आन्सर काय? 2 and 3. आठवतंय? रिव्हिजन करत चला, राईट. बिफोर द क्लास यू शुड रिवाइज्ड. तर आतापर्यंत आपण जे बघितलं ना हे मागचे 3 लेक्चर्स, इट वॉज व्हेरी बेसिक बायोलॉजी.
हो इम्पॉर्टंट आहे, एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, पण ॲक्च्युली बायोटेक्नॉलॉजी जी आहे ते आपण आज शिकणार आहोत. म्हणजे आपण आतापर्यंत जे सेल बघितले, ऑर्गॅनिझम्स बघितले, किंवा आपण जे बाकीचे प्रोटीन सिंथेसिसचा नॅचरल फेनॉमिनॉन बघितला, बरोबर, व्हायरसेस काय ते बघितलं, प्लाझमिड्स काय असतात हे सगळं पाहिलं. तर आता ते सगळं यूज करून आपण जी टेक्निक बनवतोय राईट त्याचं स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये वेगळे वेगळे टाईप्स आहेत, वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रोसेसेस आहेत, ते सगळं बघणार आहोत. तर बायोटेक्नॉलॉजी त्याच्या नावातच काय, बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज टेक्नॉलॉजी? प्रॅक्टिकल करायचं. काय करायचं? सायन्स आहे ना, तर जे पण सायन्स असेल त्याला प्रॅक्टिकली अप्लाय करायचं, त्याला टेक्नॉलॉजी. सायन्सचं प्रॅक्टिकल म्हणजे टेक्नॉलॉजी. ओके. अजून पण आता मग मी असं काहीतरी प्रॅक्टिकल करत बसेन ज्याचा काही यूज नाहीये, इट इज टेक्नॉलॉजी. मला ते 3 इडियट्स मधलं आठवतंय आता की मशीनचा क्वेश्चन केला होता की व्हॉट इज मशीन, राईट, आणि मशीनची कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर नाहीये. तसंच टेक्नॉलॉजीची कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर नाहीये. टेक्नॉलॉजी म्हणजे काय की आपण टेक्निक्स, टूल्स यूज करतोय टू गेन अ डिझायर सर्व्हिस ऑर प्रोडक्ट. ठीक आहे. आणि इथे आपण कशामध्ये ती टेक्नॉलॉजी यूज करतोय? बायोलॉजिकली प्रोसेसेसमध्ये. दॅट्स वाय इट इज बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे. नॅचरल सायन्सेस वेर डायरेक्टेड टू डेव्हलप टेक्नॉलॉजीज विच ॲड टू द क्रिएचर कम्फर्ट ऑफ ह्युमन लाईफ्स अँड ऑल्सो व्हॅल्यू टू ह्युमन लाईफ. म्हणजे कम्फर्ट हे क्रिएटिव्ह कम्फर्ट्स आणि व्हॅल्यू टू ह्युमन लाईफ. म्हणजे आपली ह्युमन लाईफ बेटर कशी होणार, आपण जे प्रॉब्लेम्समध्ये आहोत किंवा आपल्या रिलेटेड जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस डील करण्यासाठी टेक्नॉलॉजी हेल्प्स यू. हाऊ? बाय युझिंग टूल्स अँड these processes we can find the desired solution, right? Biotechnology deals with techniques of using live organisms or enzymes from organisms to produce products and processes useful to humans. बायोटेक्नॉलॉजी सिम्पली बघायला गेलं तर काय की ह्युमन्सला युजफुल होईल असे आपण प्रोडक्ट्स आणि प्रोसेसेस क्रिएट करतोय. बाय युझिंग लाईव्ह ऑर्गॅनिझम्स ऑर्गॅनिझम्स ज्या प्रोसेस आहेत, एन्झाईम्स आहेत, प्रोडक्ट्स आहेत, ते सगळे पकडून. ठीक आहे. तर युरोपियन युनियन काय म्हणतं? युरोपियन युनियन म्हणजे द युरोपियन फेडरेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी हॅज गिवन डेफिनेशन टू द बायोटेक्नॉलॉजी. ही स्टँडर्ड डेफिनेशन त्यांनी दिली की इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स अँड ऑर्गॅनिझम्स, सेल्स, पार्ट्स thereof and molecular analogs for products and services. ठीक आहे. आता बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय फक्त ते DNA, RNA किंवा आत्ताच मॉडर्न ही कॉन्सेप्ट आहे असं काही आहे का? नाही. एकदम ट्रॅडिशनली फ्रॉम एन्शियंट टाइम्स वी आर युझिंग बायोटेक्नॉलॉजी, बट इट इज नॉट दॅट मच मॉडर्न अँड डेव्हलप ॲज इट नाऊ. ओके. फॉर एक्झाम्पल कर्ड फॉर्मेशन, फर्मेंटेशन, वाईन फॉर्मेशन, राईट. त्याच्यानंतर ब्रेड फॉर्मेशन थ्रू फर्मेंटेशन. म्हणजे तिथे आपण काय करतोय, आपल्याला ब्रेड खायचं आहे म्हणून आपण ऑर्गॅनिझम्सचं फर्मेंटेशन करणार, त्यांची प्रोसेस जी आहे नॅचरली ती यूज करून एक ब्रेड बनवतोय. सेम आपण आपल्याला कर्ड हवी म्हणून आपण काय करतो, दुधामध्ये ते मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरियाज आहेत, ज्या आपण बघितल्या होत्या त्या लॅक्टोबॅसिलियम. तर ते मायक्रोब्स, ते बॅक्टेरियाज ग्रो करतो आणि आपल्यासाठी कर्ड म्हणजे दही बनवतो. म्हणजे ही पण एक बायोटेक्नॉलॉजीच आहे ना, कारण की आपलं एक डिझायर प्रोडक्ट आहे ते आपण बनवतोय बाय युझिंग द नॅचरल प्रोसेस. पण आपल्याला ट्रॅडिशनल बायोटेक्नॉलॉजी स्टडी नाही करायचं, आपल्याला मॉडर्न बायोटेक्नॉलॉजी स्टडी करायचं. ठीक आहे. मॉडर्न बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण जर ॲडव्हान्स टेक्निक्स आणि टूल्स बघितले तर जनरली हे 4-5 आहेत. ठीक आहे. आणि याचेच कॉम्बिनेशन्स करून वेगळ्या वेगळ्या अजून प्रोडक्ट्स बनलेले आहेत. ठीक आहे. मोस्टली याचंच ॲप्लिकेशन वापरलेलं आहे. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, क्लोनिंग, जीन थेरपी, व्हॅक्सिन फॉर्मेशन, टिश्यू कल्चर अँड सो ऑन.
PCR, ELISA test. There are many applications of these tools and techniques, but basically these are the 4-5, right? So first, the very basic recombinant DNA technology. आपण आज ती बघू, ओके? ती तुमच्या NCERT मध्ये पण दिलेली आहे आणि तिच्यावर खूप क्वेश्चन्स पण येतात त्याच्या वेगळ्या वेगळ्या टर्मिनॉलॉजीजवर आणि इट इज लाईक बेस ऑफ द होल बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे? येस, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. सो जेनेटिक इंजिनिअरिंग काय आहे? सुरुवात आपण जेनेटिक इंजिनिअरिंग पासून करू बायोटेक्नॉलॉजीच्या. किंवा बायोटेक्नॉलॉजी राईट, बायोटेक्नॉलॉजीला आपण जेव्हा जीन लेवलवर येऊन त्याच्यामध्ये चेंजेस आणणार आहे किंवा जीन लेवलला आपण टेक्नॉलॉजी डेव्हलप करणार आहे, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग. म्हणजे जीन लेवलला आपण इंजिनियर करतो. व्हॉट इज इंजिनिअरिंग? इंजिनियर्स, व्हॉट इज इंजिनिअरिंग? वाय वी गो फॉर इंजिनिअरिंग डिग्री किंवा इंजिनियर आपण कोणाला म्हणतो? दोज हू यूज टेक्नॉलॉजी, राईट, फॉर टू क्रिएट समथिंग, टू फाइंड सोल्युशन ऑफ सम प्रॉब्लेम, राईट. आणि त्यालाच आपण किंवा एखादं मशीन बनवणं, एखादं टूल बनवणं, टेक्निक बनवणं, दिस ऑल इज रिलेटेड टू जेनेटिक इंजिनिअरिंग, राईट. हां, पण आता म्हणजे इंजिनिअरिंग या शब्दाचा अर्थ तर तोच आहे ना. बाय युजिंग टूल्स अँड टेक्निक्स वी आर ट्राइंग टू डेव्हलप सम डिझायर्ड सर्व्हिस और डिझायर्ड प्रोड्यूस और प्रोडक्ट. ठीक आहे. बट जेनेटिक हिअर इज की आपण जीन लेवलला जाणार आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये आता आपण हे पण पाहिलं की मायक्रोब्सचं कल्टिवेशन इज ऑल्सो अ बायोटेक्नॉलॉजी. पण आपण ते बायोटेक्नॉलॉजीने बघत, आपण आता जीन लेवलवरती जी इंजिनिअरिंग करणार आहोत ते बघणार आहोत. ठीक आहे. जीन तर आठवतोय ना, आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं. कशात असतं जीन? DNA. DNA कशात असतो? न्यूक्लियस. न्यूक्लियस कशात असतो? सेल. राईट, आठवतंय तुम्हाला. ठीक आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग काय, also called genetic modification, is a process that use laboratory based technologies to alter DNA makeup of an organism. म्हणजे आपण काय करणार आहे की त्याच्यामध्ये DNAचे जे सेगमेंट्स होते आपण बघितलेले, दोज आर रिस्पॉन्सिबल फॉर सम काइंड ऑफ एक्सप्रेशन, प्रोटीन सिंथेसिस, राईट. मग आपण त्या सेगमेंटला कट करणार, रिमूव्ह करणार, अल्टर करणार, दॅट इज जेनेटिक इंजिनिअरिंग. फॉर व्हॉट? टू गेट अ डिझायर आउटकम, right? Desired character, desired expression, right? So genetic engineering is this. त्यामध्ये आता नंबर 1 इज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. नावातच आहे त्याच्या रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट इन जनरल वर्ड रिकॉम्बिनेशन, रिकॉम्बिनेशन, राईट. रिकॉम्बिनेशन म्हणजे की आपण पुन्हा त्याचं कॉम्बिनेशन बनवणार आहोत, राईट. कशाचं? DNAचं. फॉर वॉट? टू गेट अ डिझायर्ड टेक्नॉलॉजी, डिझायर्ड प्रोड्यूस. आता हे मी सगळं इथे लिहिलेलं आहे, ठीक आहे, तुमच्या नोटसाठी लिहिलं. मी तुम्हाला PPT शेअर करेन, त्याच्यात हे येऊन जाईल. पण मी एक सिम्पल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते व्हॉट इज, म्हणजे व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये दॅन थेरॉटिकल. सी दिस इमेज. बिफोर दॅट लेट्स गो. आता मला सांगा, आपल्याला जर ब्ल्यू आईज असलेलं डिझायर बेबी हवंय, ठीक आहे, तर ब्ल्यू आईजचं डिझायर बेबी आणण्यासाठी आपण आतापर्यंत जे नॉलेज स्टडी केलंय त्यानुसार काय करू शकतो? म्हणजे आपण प्रोटीन सिंथेसिस बघितलं ना, राईट. तर प्रोटीन सिंथेसिस आणि हे सगळं यूज करून आपण ब्ल्यू आईज कसं मिळवू शकतो? लाईक काही लॉजिकला काहीच हरकत नाही, चुकलं तरी काही हरकत नाही. ब्ल्यू आईज आहे त्यांचं DNA. म्हणजे मला कोणीतरी पर्सन लागेल पहिले ज्याचे आईज हे ब्ल्यू आहेत, ठीक आहे. तर आपण त्यांच्याच्यातनं आपण DNA घेतला, DNA घेतोय, राईट. कंप्लीट DNA घ्यावा लागणार आहे का? ज्यांचे ब्ल्यू आईज आहेत त्यांचा DNA घ्यायचा आहे आपल्याला,
ओके, कम्प्लीट DNA घ्यावा लागेल आपल्याला. कम्प्लीट DNA, मग पूर्ण ब्ल्यू आईज वाला पर्सनच रिप्रोड्यूस होणार ना. त्यातला एक जीन, कोणता जीन घ्यायचा? ब्लॅक हेअर वाला. हो, मग त्यातला स्पेसिफिकली जीन ऑफ इंटरेस्ट. आपलं जीन ऑफ इंटरेस्ट काय आहे? ब्ल्यू आईज. मग ब्ल्यू आईज वाला जीन घेणार ना आपण. या DNA मधला तो सेगमेंट आपण घेणार. इट इज कॉल्ड जीन ऑफ इंटरेस्ट, राईट. यालाच पॅसेंजर DNA पण म्हणतो आपण. ते नंतरून बघूया. जीन ऑफ इंटरेस्ट काय? याच्यावरती की ब्ल्यू आईजचं कोडिंग आहे. पण आता ऍक्च्युली हे खूप ह्युमनली इम्पॉसिबल असं मी एक्झाम्पल घेतलंय, बट ठीक आहे. ब्ल्यू आईज पर्यंत आपण आलो. आता ह्यात ब्ल्यू आईज तर आपण असे डायरेक्ट ग्रो नाही करू शकत. सो लेट्स चेंज एक्झाम्पल की समजा आपल्याला एखादा ब्ल्यू आईज मधला तो ब्ल्यू पिगमेंट आहे ना, तो हवाय. म्हणजे ब्ल्यू आईज मध्ये जो ब्ल्यू प्रोटीन आहे ते ब्ल्यू प्रोटीन हवंय, असं हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे, पण समजून घ्या. मला ते ब्ल्यू प्रोटीन हवंय. ते ब्ल्यू प्रोटीन जर प्रोड्यूस झालं आणि ते मी कोणाला तरी दिलं, समजा म्हणजे ज्यांचे ब्लॅक आईज आहे त्यांच्या जीन्समध्ये मी टाकलं, समजा ते ब्ल्यू होतील, असं हायपोथेटिकल एक्झाम्पल आहे. बट कन्सिडर करा की इथून आपल्याला एक इंटरेस्ट आहे काहीतरी, जीन ऑफ इंटरेस्ट आपण म्हणू शकतो, जो आपण ह्या जीनच्या फॉर्मॅटमध्ये घेतलाय, राईट. त्यानंतर ते प्रोड्यूस करण्यासाठी कसं प्रोड्यूस करणार? आता याचं DNA किंवा याची जी बायोलॉजिकली हे होती, बायोलॉजिकल सिस्टीम आहे, आपण त्यातनं DNA बाहेर काढला म्हणजे तो तर त्याच्या बॉडीमध्ये तो एक्सप्रेस होणार नाहीये, राईट. मग याला एक्सप्रेस करण्यासाठी मला काहीतरी नवीन ऑर्गॅनिझम लागेल ना, राईट. मग हा जीन मला नवीन ऑर्गॅनिझम मध्ये टाकावा लागेल. पण मी हा असाच जर टाकून दिला तर तो प्रोड्यूस नाही होणार. तो फॉरेन मटेरियल समजून दॅट ऑर्गॅनिझम विल इट ऑर डिस्ट्रॉय इट. मग मला काय करावं लागेल की त्याला एखाद्या अशा DNA मध्ये टाकावं लागेल जो फंक्शनल असेल, राईट. मग फंक्शनल DNA म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? वेक्टर. त्या वेक्टर मधनं वेक्टर DNA आपण घेणार. हा वेक्टर DNA सोर्स काही असू शकतो. मे बी आपण बॅक्टेरिया और व्हायरस, एनी वेक्टर आपण बघूया पुढे. कुठून तरी आपण हा वेक्टर DNA घेणार, राईट. हा वेक्टर DNA आला आपला. वेक्टर DNA आला. आपण त्याला काय केलं? कट केलं. आणि त्याच्यामध्ये आपली ही जी ब्ल्यू आईजची जी जीन ऑफ इंटरेस्ट होता तो आपण इन्सर्ट केला. म्हणजेच काय केलं? याचं आपण रिकॉम्बिनेशन केलं, बरोबर. सांगते मी पुढे. ते रिकॉम्बिनेशन केलं म्हणजे हा आपला काय बनला? रिकॉम्बिनंट DNA. आता याला आपल्याला काय करायचं? एक्सप्रेस करायचंय. का? कारण की मला ते ब्ल्यू प्रोटीन हवंय ना ब्ल्यू आईज मधलं, बरोबर. मग मी याला इन्सर्ट करणार बॅक्टेरिया और एनी प्लांट और एनीवेअर. पण मी सध्या बॅक्टेरियामध्ये त्याला इन्सर्ट करते. समजा इकोला घेतला मी, इकोला बॅक्टेरिया. खूप मेजरली इकोला बॅक्टेरिया लॅबोरेटरीजमध्ये कल्चर म्हणजे कल्टिवेट करण्यासाठी यूज केला जातो, ठीक आहे. तर मी इकोला बॅक्टेरिया घेतला आणि त्यामध्ये हा रिकॉम्बिनंट DNA इन्सर्ट केला. आता मी काय करणार? इकोला बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन करणार. रिप्रोडक्शन और रिजनरेशन. आणि जेव्हा जेव्हा तो रिजनरेट होईल तेव्हा तेव्हा काय होणार? जे ब्ल्यू प्रोटीन आहे ते रिप्रोड्यूस होणार, बरोबर. सो मला काय हवं होतं? ब्ल्यू प्रोटीन. सो व्हॉट आय डीड, आय
took the gene of interest from the source DNA, then I combine it with the vector DNA, then that vector DNA I have placed in bacteria, virus or somewhere so that I can reproduce it and express this gene of interest into the protein. Simple. बरोबर. मग हीच प्रोसेस आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. आता सी, हा DNA ऑफ इंटरेस्ट आहे, DNA ऑफ इंटरेस्ट अँड प्लाझ्मिड डायजेस्टेड एन्झाईम. ओके, ते सगळे हे बघूया आपण ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या. बट फर्स्ट तुम्हाला जीन ऑफ इंटरेस्ट कळाला, DNA ऑफ इंटरेस्ट, जो ब्ल्यू आईज किंवा वॉट एव्हर. आता इथं काही आपण वेगळं एक्झाम्पल घेतलंय का? इथे एक्झाम्पल नाही आहे स्पेसिफिक, पण समजा मला इन्सुलिन बनवायचं आहे, तर हे इन्सुलिनचा DNA मी घेतला फ्रॉम ह्युमन. एखादा हेल्दी ह्युमन बघितला, त्याच्यामधून मी इन्सुलिनचा DNA घेतला आणि तो मी प्लाझ्मिड आपण बघितले होते. प्लाझ्मिड मोनेरा किंगडममध्ये म्हणजे बॅक्टेरियाजमध्ये एक नॉन फंक्शनल DNA असतो, दॅट इज प्लाझ्मिड. त्याच्यामध्ये आपण ॲड केलं, ठीक आहे. हे ॲड केलं, त्याचा बनला रिकॉम्बिनंट DNA. त्या रिकॉम्बिनंट DNAला आपण इंट्रोड्यूस केलं बॅक्टेरियल सेल्समध्ये आपण इंट्रोड्यूस केलं आणि त्याचं रिप्रोडक्शन केलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता याचं आपण इन डिटेल स्टडी बघू. म्हणजे ही कॉन्सेप्ट आहे, ही झाली कॉन्सेप्ट. आता आपण याच्यामध्ये येणारे एक एक टर्मिनॉलॉजीज, कीवर्ड्स बघत जाऊया. सगळ्यात पहिले एन्झाईम्स. ठीक आहे, एन्झाईम्स काय? एकतर आहे लायझिंग. लायझिंग म्हणजे काय? आता समजा जसं मी म्हटले, आपण इन्सुलिन बनवण्याचं एक्झाम्पल घेऊया. तर इन्सुलिन का लागतं आपल्याला? इन्सुलिन डायबिटीज माहिती आहे, शुगरशी रिलेटेड आहे. अच्छा, डायबिटीज डिसीज आहे. आपल्या बॉडीमध्ये जेव्हा शुगर येते, तिला डायजेस्ट करण्यासाठी किंवा न्यूट्रलाइज करायचं काम कोण करतं? इन्सुलिन हार्मोन. ते कुठे बनतं? पॅनक्रियाजमध्ये, राईट. पण काही लोकांचं हे जे इन्सुलिन नॅचरली बनणारं हार्मोन आहे, त्याची ग्रोथ थांबून जाते. मग त्यांना काय होतं? त्यांची शुगरचं प्रमाण बॉडीमध्ये किंवा ब्लडमध्ये वाढतं आणि मग त्यामुळे त्यांना एक डिसीज होतो, दॅट इज डायबिटीज. बरोबर. मग आपल्याला काय करायचं आहे? मग आपण आत्तापर्यंत काय करतो की त्यांना इन्सुलिन बाहेरून देत होतो. आता इन्सुलिन कुठे मिळणार? झाडात तर इन्सुलिन येत नाही, राईट. इन्सुलिन ॲनिमल्समध्ये बनतं आणि ह्युमन्समध्ये बनतं. ठीक आहे. आता एका ह्युमनचं इन्सुलिन दुसऱ्या ह्युमनला ब्लड सारखं काय आपल्याला देता येत नाही. मग हे काय करत होते म्हणजे इथून मागे जी ट्रॅडिशनल टेक्नॉलॉजी होती त्याच्यामध्ये काय करत होते? ते पीग असतात ना, डुक्कर, त्यांचं इन्सुलिन आपण काढायचो पॅनक्रियाजमधून आणि आपण ते त्याचे म्हणजे ऑब्व्हियसली मेडिसिन्स वगैरे बनवून मग ते डायबिटिक पेशंटला देत होतो. मग RDNA टेक्नॉलॉजीने आपण काय केलं की त्या इन्सुलिनचा जो जीन ऑफ इंटरेस्ट आहे, जो एका ह्युमनमध्ये असतो, तो इन्सुलिन बनवणारा जीन घेतला आणि त्याला रिप्रोड्यूस केलं अँड इट प्रोड्युसेस अ लॉट मोर इन्सुलिन्स इन लॅबोरेटरी. इन्सुलिन प्रोटीन्स त्याच्यामध्ये म्हणजे इन्सुलिन हा हार्मोन हा बनला, राईट. मग आपण आता त्याच एक्झाम्पलने ह्या सगळ्या कॉन्सेप्ट बघूया. सगळ्यात पहिले मला आता इन्सुलिन घ्यायचं आहे हेल्दी माणसाच्या बॉडीमधून, राईट. हा हेल्दी माणूस आहे, याच्या बॉडीमध्ये इन्सुलिन खूप चांगलं बनतं. ठीक आहे, ही इज व्हेरी हेल्दी. सो आपण त्याच्या बॉडीमधून सेल घेणार आहे, राईट. सेल. आता मला सेलमध्ये जाण्यासाठी म्हणजे ही सेल कट करावी लागेल ना, सेल वॉल. म्हणून मग मी एक एन्झाईम यूज करेन, दॅट इज लायझिंग एन्झाईम. लायझिंग एन्झाईम, येस, टू कट द सेल वॉल, राईट. सेल वॉल मी कट केल्यानंतर न्यूक्लियस पर्यंत जाईन आणि तिथे एक DNA असणार, बरोबर. तो DNA मला आता त्यातला तो DNA मला सगळा नकोय, त्यातली मला फक्त इन्सुलिनची जीन हवी आहे, बरोबर. मग मला तो DNA कट करण्यासाठी पण एक एन्झाईम लागणार आहे.
दॅट इज मॉलिक्युलर सीझर्स, जे DNA ला कट करणार आहेत. ठीक आहे, त्याला क्लिविंग एन्झाईम्स पण म्हणतात. जे DNA ला कट करेल. राईट, त्याचे टाइप्स आहेत. एक आहे एक्झोन्यूक्लियस एन्झाईम, न्यूक्लिएज. हे जे ASES हे जे येतं ना ते एन्झाईमसाठी असतं. ठीक आहे, ते काय करते की जे एंड असतात DNAचे तिथे कट करतात. आपण जो DNA बघितला ना असा, त्याचे जे एंड आहेत त्या एंडला जे कट करतं ते एक्झोन्यूक्लियस. पण जरुरी नाही जी जीन आपल्याला हवी ती एंडलाच असणार आहे, ती आतमध्येही कुठे असू शकते. राईट, मग आपल्याला काय लागतं, एंडोन्यूक्लियस इनसाइड द DNA. पण त्यामध्ये आपण कोणतं एंडोन्यूक्लियस यूज करतो, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. ठीक आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस का, कारण की ते अशा पद्धतीने DNA कट करतात की त्या DNA ला स्टिकी एंड्स असतात. स्टिकी एंड्स म्हणजे काय, स्टिकी काय असतं, चिपकणारं. बरोबर, म्हणजे ते अशा प्रकारचा DNA कट करतात की त्याचे जे एंड्स असतील ते चिपकतील नवीन DNA ला, सो दॅट इट विल बी इझी फॉर अस टू पेस्ट दॅट DNA टू अनदर फॉर्म ऑफ DNA. राईट, आता जसं की त्यांनी काय केलं की पॅलेंड्रॉमिक साईट, पॅलेंड्रॉमिक याचा अर्थ माहिती आहे, पॅलेंड्रॉमिक म्हणजे काय असतं. पॅलेंड्रॉमिक्स म्हणजे असे सिक्वेन्स किंवा असे वर्ड्स असतात की ते इकडून जरी वाचले, म्हणजे सुरुवातीने राईट टू लेफ्ट जरी वाचले तरी ते सेम असतात. जसे की MADMA, बरोबर, आणि MADMA मलयालम, इट इज ऑल्सो सेम. सो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करतात की असा सिक्वेन्स शोधतात. हा नाही, आपले जे न्यूक्लिअर बेसिस आपण बघितले होते ATGC, बरोबर, ATTCGCAAT फॉर एक्झाम्पल, असा सिक्वेन्स बघतील की ज्याचा पॅलेंड्रॉमिक सिक्वेन्समध्ये हे राहणार आहे. उलट पण सेम सिक्वेन्स आणि इकडून पण सेम सिक्वेन्स. सो दॅट जर मी ते कट करते, समजा मी असं कट केलं तर दोन असे एंड्स मिळतील मला जे स्टिकी असणार. असाच मी जर अँटी कोडॉन त्यांना दिला तर त्याला स्टिक इझिली होणार. मी तुम्हाला इमेज फॉर्मॅटमध्ये एक्सप्लेन करते. हे बघा, सी, हे रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहे. राईट, हा DNA आपला. आता ह्या DNA मध्ये यांनी असा सिक्वेन्स शोधला, हा TTA, हा असा सिक्वेन्स शोधला जो पॅलेंड्रॉमिक आहे. पॅलेंड्रॉमिक म्हणजे कसं, इकडे पण पाहिलं तर कसं येतंय TTA आणि A. राईट, मग त्यांनी असं कट केलंय हे, बरोबर, आणि हे स्टिकी एंड तयार झाले. मग मी आता जो नवीन DNA बनवायचा समजा, जो मला याच्यात इन्सर्ट करायचा, त्याच्या ह्या एंडला आणि त्या एंडला मी याचे अँटीकोडॉन्स जॉईन केलेले असतील. समज हा काय AATT, राईट. एनी येस, एनी ऑफ दॅट, AATT. आणि म्हणजे जस्ट अंडरस्टँड दिस की स्टिकी एंड्सने काय होते, इझी टू इन्सर्ट टू द सम अनदर DNA. जो मी दुसरा DNA घेते त्याच्या एंडलाही असेच मी पॅलेंड्रॉमिक सिक्वेन्सेस शोधेल. राईट, आणि त्याला मी कंबाईन करेन. सो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस काय करतं ते कळालं. रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. त्याच्या पुढचं आहे सिंथेसायझिंग एन्झाईम्स. ते माहिती आहे तुम्हाला, आपण ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशनमध्ये बघितलं होतं. राईट, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज बघितला होता. RNA वरून DNA सिंथेसाइज करण्यासाठी कोणता वापरतात, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आणि DNA वरून RNA सिंथेसाइज करण्यासाठी कोणता बघितला होता आपण, ट्रान्सक्रिप्टेज. बरोबर. सो सिंथेसायझिंग एन्झाईम्स हे ते एन्झाईम्स आहेत जे सिंथेसिंग ऑफ DNA और RNA इट गेट युज्ड. राईट,
डीएनए लायगेज काय आहे? डीएनए लायगेज हे एन्झाईम ते जे डीएनए सेगमेंट्स आपण बनवलेत वेगळे वेगळे विथ स्टिकी एंड्स त्यांना जॉईन करण्यासाठी डीएनए लायगेज आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं कारण की रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस विचारलंय तर हे पण विचारतील. ते विचारलं नाही विचारलं पण आपल्याला माहिती पाहिजे. अल्कलाइन फॉस्फेटेज हे असं एन्झाईम आहे जे डीएनएचं रिकॉइलिंग आहे ना ते करायला थांबवतं. 5 प्रायमर रिकॉइलिंग म्हणजे आता डीएनए असा मी कट केला, इथे 5 प्रायमर आहे आणि इथे 3 प्रायमर आहे डीएनएचे 2 एंड्स. ठीक आहे, तर 3 प्रायमर 5 प्रायमरला कनेक्ट होतो. मग रिकॉइलिंग काय करतं की इथला जो फॉस्फेटेज ग्रुप असतो 5 प्रायमरचा तो रिमूव्ह करून टाकतो सो दॅट इट विल नॉट गेट रिकॉइल्ड टू सम अनदर सेगमेंट. ओके, बिकॉज फॉस्फेट ग्रुप गेट कनेक्ट टू द नेक्स्ट, आपण त्या डबल हेलिक्स स्ट्रक्चरमध्ये पाहिलेलं ना, नेक्स्ट 3rd-ला 5th कनेक्टेड असतो. सो अल्कलाइन फॉस्फेटेज एन्झाईम हे काम करते की दे प्रिव्हेंट्स रिकॉइलिंग ऑफ द डीएनए. बरोबर, रिकॉइलिंग प्रिव्हेंट होतं. मग आपण तो डीएनए घेतला, तो आपण व्हेक्टर्समध्ये टाकला. व्हेक्टर पाहिले होते आपण, व्हेक्टर डीएनए घेतलेला प्लाझमिडमधून. प्लाझमिडचं एक्झाम्पल सी दिस. येस, नॉन फंक्शनल डीएनए इन द बॅक्टेरिया. ही समजा बॅक्टेरिया असेल इकोला. आता हा फंक्शनल डीएनए हा त्याचं काम करतोय जीन एक्सप्रेशनचं नॉर्मली जे काम आहे, जेनेटिक मटेरियल म्हणून हेच आहे. पण याच्या बाहेर काही नॉन फंक्शनल आहेत जे जेनेटिक मटेरियलमध्ये काम नाही करत, बट दे आर इझी टू रेप्लिकेट. दे आर ऑल्सो डीएनए. इट कॉल्ड ॲज प्लाझमिड. तर प्लाझमिडला आपण घेतो रेप्लिकेटिंग एक्स्ट्रा क्रोमोझोमल मटेरियल प्रेझेंट इन द बॅक्टेरिया दॅट प्रोव्हाइड्स अँटीबायोटिक रेजिस्टन्स टू द बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियामध्ये त्याचं काम काय असतं की ते अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे बायोटिक्स जेव्हा येतात बॅक्टेरियाजला घ्यायला दॅट टाइम प्लाझमिड हेल्प्स देम टू रेजिस्ट द अँटीबायोटिक्स. ठीक, तर ते प्लाझमिड्सला आपण काय केलं ॲज अ व्हेक्टर यूज केलं. कशासाठी? आपला जो डीएनए आपण घेतलाय जीन ऑफ इंटरेस्ट जो रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियसच्या मदतीने कट करून घेतलेला आहे. कुठून? हॅपी इन्सुलिन पर्सनमधून, राईट. तो घेतला आणि आता प्लाझमिडमध्ये आपण इन्सर्ट करणार आहेत. ओके, इथे आपण प्लाझमिड हा व्हेक्टर घेतलाय, बट देअर आर डिफरंट टाइप्स ऑफ व्हेक्टर्स दॅट यू कॅन यूज. लाईक प्लाझमिड यूज इफ आय वॉन्ट टू ग्रो द whatever desired protein or desired product in bacteria, for example insulin. Right, for example insulin. Insulin bacteria मध्ये प्रोड्यूस होणार, सो आय विल यूज प्लाझमिड्स. मला असा काहीतरी रिकॉम्बिनंट डीएनए आहे जो मला समजा डायरेक्ट ह्युमन बॉडीमध्ये किंवा प्लांट बॉडीमध्ये यूज करायचा आहे, तर that time I will use bacteriophages or viruses. ह्युमन सेलमध्ये. प्लांट सेलमध्ये मला एखादा हे टाकायचं, आय कॅन यूज ॲग्रोबॅक्टेरियम ॲज अ व्हेक्टर. ठीक आहे, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ व्हेक्टर. कॉस्मिड काय की कॉस्मिड आपण एक आर्टिफिशियली बनवलेला व्हेक्टर आहे. ईस्ट आर्टिफिशियल क्रोमोझोम व्हेक्टर लॅब एक्सपेरिमेंटसाठी मोस्टली आपण यूज करतो. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ व्हेक्टर्स. जे प्लाझमिड जसं आपण घेतोय ना ॲज अ व्हेक्टर, तसेच हे पण डिफरंट टाइप्स आहे. कळालं इथपर्यंत? सो आपण आता आत्तापर्यंत आपण काय बघितलं? हेल्दी पर्सनमधनं इन्सुलिनचा जीन घेतला बाय युझिंग डिफरंट काइंड ऑफ एन्झाईम्स. बरोबर, जो सेगमेंट आला तो आपण कशात टाकला? प्लाझमिडमध्ये. तो प्लाझमिड काय बनला? रिकॉम्बिनंट डीएनए बनला. इथपर्यंत आपण बघितलं. आता आपण काय करणार आहे? येस, जो आपण जीन ऑफ इंटरेस्ट घेतला ना इन्सुलिनचा, और एनी जीन ऑफ इंटरेस्ट ज्याच्यात आपण इन्सुलिनमध्ये ते बघितलं, त्याला म्हणतो पॅसेंजर डीएनए. डीएनए फ्रॅगमेंट कंटेनिंग डिझायर्ड जीन दॅट इज आयसोलेटेड और सिलेक्टेड फॉर क्लोनिंग इट्स कॉल्ड फॉरेन डीएनए और पॅसेंजर डीएनए. येस, जो आपण जीन ऑफ इंटरेस्ट जो आहे आपल्याला काय हवंय? इन्सुलिन हवंय ना, मग इन्सुलिनचा जीन काय राहील आपल्यासाठी? पॅसेंजर डीएनए और फॉरेन डीएनए. चिमेरिक डीएनए काय? कॉम्बिनेशन ऑफ व्हेक्टर डीएनए अँड फॉरेन डीएनए इज कॉल्ड ॲज चिमेरिक डीएनए. म्हणजे रिकॉम्बिनंट डीएनए और चिमेरिक डीएनए. रिकॉम्बिनंट डीएनएचं दुसरं नाव काय आहे? चिमेरिक डीएनए. ठीक आहे,
येस, जो आपल्याला आता रेडी आहे. हो, आता आपल्याला प्लाझमिडमधनं आपण हे घेतला, व्हेक्टर डीएनए घेतला, राईट. जीन ऑफ इंटरेस्ट कुठून घेतला? हेल्दी पर्सन मधनं घेतला, राईट. आता ते दोघं एकत्र करून काय बनला आपला? रिकॉम्बिनेशन झालेला डीएनए, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज चिमेरिक डीएनए. आता आपण तो कशात इन्सर्ट करणार आहेत? अशा एखाद्या व्यक्तीमध्ये, प्राण्यामध्ये, पर्सनमध्ये, बॅक्टेरियामध्ये, समवेअर दॅट विल रिप्रोड्यूस द इन्सुलिन. मग आपण काय घेतलंय की सध्यासाठी बॅक्टेरिया, इकोलाय बॅक्टेरिया. सी दिस, हा रिकॉम्बिनेंट डीएनए आपण कशात टाकणार आहे आता? इकोलाय बॅक्टेरियामध्ये. पण ह्याच प्रोसेसमध्ये अजून काही टर्मिनॉलॉजीज आहे, आपण त्याही बघूया. स्पुलिंग. स्पुलिंग काय आहे? आपण जे डीएनएचे सेगमेंट्स बनवले ना कट करून, बिफोर ॲडिंग टू सम वेक्टर ऑर इन प्लांट सेल, जे डीएनएचे सेगमेंट्स बनवले त्याला ऑप्टेन करणं किंवा त्याला सेग्रिगेट करणं, दॅट इज काइंड ऑफ स्पुलिंग. ठीक आहे. डीएनए स्पुलिंग इज अ मेथड ऑफ ऑप्टेनिंग डीएनए इन फॉर्म ऑफ स्पूल ओव्हर अ ग्लास रॉड. म्हणजे ग्लास रॉडवरती ते डीएनएचे मॉलिक्युल्स असतात ना, जे आपण कट केलेले, ते स्टिक होतात. दिस फॉर्म्स अ लास्ट स्टेप इन डीएनए एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे ते डीएनए एक्स्ट्रॅक्ट करतात कट केल्यानंतर. सो इट इज नॉट सो, म्हणजे एवढे डिटेलमध्ये लक्षात ठेवायची गरज नाही आहे. पण स्पुलिंग म्हणजे काय समजलं? सेग्रिगेशन ऑफ डीएनए. डीएनएला आपण जेव्हा काढतो बाहेर, दॅट इज स्पुलिंग. जेल इलेक्ट्रोफोरेसिस काय आहे? आता काय असतं की आपण जेव्हा डीएनएचे सेगमेंट्स बनवतो, जेव्हा आपण डीएनएला कट करतो, तेव्हा खूप सारे सेगमेंट्स बनतात. मग आपल्याला ते सेग्रिगेट करायचे असतात. बरोबर. मग आपण काय करतो? एक ॲगॅरोज असं जेल आहे, जेली टाईप, येस जेली टाईप स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये आपण ते सेगमेंट्स ॲड करतो. येस, ॲगॅरोस जेल. म्हणजे दुसऱ्या पण जेली वापरतात, बट ॲगॅरोस जेल इज फ्रिक्वेंटली युज्ड. आपण तिथे काय करतो? त्याला इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक चार्ज प्रोव्हाइड करतो. आणि यू नो एव्हरी डीएनएला एक चार्ज असतो आणि अकॉर्डिंग टू द चार्ज दे गेट सेग्रिगेटेड. त्याचं एक्झाम्पल मी पुढे दाखवते. सी दिस इज जेल सोल्युशन. त्याच्यामध्ये डीएनएचे हे आहेत, सॅम्पल्स आहेत, आणि आपण त्याला काय केलंय? म्हणजे इलेक्ट्रॉइड्स लावून इलेक्ट्रिसिटी दिली, तर त्याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह बनले आणि इट गेट सेग्रिगेटेड. जेल इलेक्ट्रोफोरेन्सिस कळालं? जेल इलेक्ट्रोफोरेन्सिस सेग्रिगेट होत आहेत डीएनएचे फ्रॅगमेंट्स. कळालं? कशामध्ये होतात तेही कळालं. ॲगॅरोस जेल. इल्युशन काय आहे? सेम, द प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्शन. The separated DNA fragments are cut from the agarose gel and extracted from it. म्हणजे ही एक प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये एक्स्ट्रॅक्शन होतं डीएनएचं. जे सेपरेटेड फ्रॅगमेंट्स बघितले आपण जेल इलेक्ट्रोफोरेसिसने झालेले, ते आपण वेगळे करतो. येस येस. सो these are the keywords from recombinant DNA technology. सगळे कीवर्ड समजले का? सगळे कीवर्ड समजले? आता याच्या पुढचा ट्रान्सपोझोम्स. हा क्वेश्चन आला होता UPSC मध्ये. व्हॉट इज ट्रान्सपोझोम्स? ट्रान्सपोझोन्स, येस. तर ट्रान्सपोझोन्स काय आहेत? इट इज अ मुव्हिंग डीएनए सिक्वेन्स. आपण जो डीएनए सिक्वेन्स बघितला ना, जो आपला जीन ऑफ इंटरेस्ट होता किंवा एनी डीएनए सिक्वेन्स, इट मूव्स फ्रॉम वन डीएनए टू अनदर डीएनए. कळालं? म्हणजे एका डीएनए मधून तो जीन सिक्वेन्स निघतोय आणि तो दुसऱ्या डीएनए मध्ये जातोय, राईट. सो यालाच मोबाईल जीन्स और जम्पिंग जीन्स पण म्हणतात, बिकॉज इट जम्पिंग. इट वॉज क्वेश्चन आय थिंक इन 2027. येस, फ्रॉम वन डीएनए टू अनदर डीएनए. नाही समजलं? हे विचारलं होतं UPSCने 2016-17 मध्ये. हे बघा, आपण जे इन्सुलिनचं एक्झाम्पल घेतलं ना, त्याचं व्हिज्युअल फॉर्मेशन. हेल्दी ह्युमनच्या डीएनए मधनं आपण इन्सुलिन जीन घेतली, राईट. रेस्ट्रिक्शन एन्झाईमने कट केली.
त्यानंतर ती बॅक्टेरियल प्लाझ्मिडमध्ये टाकली. प्लाझ्मिड कुठून घेतला? हा बॅक्टेरियम आहे, त्याच्या प्लाझ्मिड घेतला नॉन फंक्शनल. तो आपण रिकॉम्बिनेशन केलं त्याचं. डिफरंट एन्झाईम कॉजेस प्लाझ्मिड अँड इन्सुलिन जीन टू जॉईन टुगेदर बाय बेस पेअरिंग. आणि त्याला पुन्हा आपण बॅक्टेरियामध्ये टाकलं सो दॅट वी कॅन रॅपिडली प्रोड्यूस द इन्सुलिन. मग याचे फायदे काय होणार कम्पॅरेटिव्ह टू ट्रॅडिशनल वे ऑफ गेटिंग इन्सुलिन? इझी मिळतं. ही इझी मेथड आहे. ट्रॅडिशनलमध्ये काय नव्हतं, जे पीक मेलेले आहेत त्यांचं पॅनक्रियास घ्यायचं, कट करायचं, त्यातनं इन्सुलिन काढायचं, असंच होतं. इट इज मोर डिफिकल्ट ना. यू हॅव टू गो टू द लेवल ऑफ जीन्स, म्हणजे मॉलिक्युलर लेवलला आपल्याला जायचं आहे. मग जास्त प्रोडक्शन होतं, जास्त फास्ट रिप्रोड्यूस होतात असं म्हणायचं. अजून थिंक. एकतर काय आपल्याला ॲनिमल्सला स्लॉट नाही करायला लागणार, राईट. दुसरं काय की लार्ज क्वांटिटीज आपल्याला क्विकली मिळतील. लाईक यू आर टेलिंग सेम थिंग. आपण फास्ट बॅक्टेरिया रिप्रोड्यूस करणार आहे. बॅक्टेरियाचं रिप्रोडक्शन टाईम किती आणि एका डुक्करचा रिप्रोडक्शन टाईम किती आहे? ॲनिमल्सचा रिप्रोडक्शन टाईम इज मच लार्जर दॅन द बॅक्टेरिया ना. विदिन द सेकंड्स किती सारे त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन्स होत असतात, बरोबर. सो इन्सुलिन आपल्याला मोस्ट फास्ट म्हणजे कम्पॅरेटिव्हली फास्ट स्पीडमध्ये मिळणार. नो रिस्क ऑफ ट्रान्सफरिंग इन्फेक्शन्स. म्हणजे जे आता ऑब्व्हियसली ॲनिमल्स आहेत, त्यांच्यात काही इन्फेक्शन्स असतील, त्यांचे काही डिसीजेस असतील, मे बी दॅट प्रोटीन्स ऑर दॅट डिसीज कॅरिंग अँटीजन्स मे गेट कॅरिड विथ द इन्सुलिन विच वी आर गेटिंग फ्रॉम दी पीक ऑर ॲनिमल्स. मग असं इन्फेक्शन्स RDNA मध्ये तरी येणार नाही त्या टाईपचे. दुसरे येऊ शकतात, ते आपण पुढे बघू, पण हे तरी येणार नाही. मोर इफेक्टिव्ह ॲट ट्रीटिंग डायबिटीज ॲज ॲनिमल इन्सुलिन इज डिफरंट टू ह्युमन इन्सुलिन. बरोबर, आपण ह्युमन इन्सुलिनचा जीन घेतलेला आहे, बरोबर. आपण आता ॲनिमलचं इन्सुलिन नाही घेते, आपण ह्युमन इन्सुलिनचे प्रोटीनच बनवतोय पुन्हा, बरोबर. सो इट इज मोर इफेक्टिव्ह. नो इथिकल इश्यूज कन्सर्निंग द यूज ऑफ ॲनिमल्स. बरोबर आहे, ॲनिमल्सला काही हार्म नाही आहे याच्यामध्ये. सो इथिकल इश्यूज जनरेट नाही होत. म्हणजे आपण एक प्रकारे बघू शकतो की RDNA मुळे किंवा रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला कसे हेल्प झाली इन्सुलिनमध्ये. त्याचंच नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे GM क्रॉप्स. येस, म्हणजे एक आपण इन्सुलिनचं जसं एक्झाम्पल बघितलं तसं आपण प्लांटमध्येही रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी अप्लाय केलेलं आहे, राईट. सो त्याचं एक एक्झाम्पल आहे GM क्रॉप्स, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, GM क्रॉप्स. द GM क्रॉप्सची का गरज पडते आपण आता बघूया पुढे. हायब्रिड क्रॉप्स होते ना ट्रॅडिशनली, बरोबर. हायब्रिड क्रॉप्स काय करायचे? चांगली व्हरायटी द्यायची. चांगली व्हरायटी द्यायची म्हणजे काय व्हायचं? डिसीज रेजिस्टन्स राहतील, म्हणजे त्या व्हरायटीचा लवकर डिसीज व्हायचा नाही हायब्रिड्सला. अजून क्रॉप प्रोडक्शन जास्त मिळायचं. अजून क्रॉप प्रोडक्शन म्हणजे हेच की जास्त धान्य मिळायचं किंवा हां जास्त पाणी असलं तरी ते अडॉप्ट करतात. हायब्रिड प्लांट्स. ॲग्रिकल्चर झालंय ना, BSc ॲग्रिकल्चर. ओके, म्हणून एवढे सगळे पॉइंट्स अचानकच बाहेर आलेले आहेत. ठीक आहे. हायब्रिड म्हणजे काय आता ते पण सांगणार, मग मी काय सांगू? हायब्रिड म्हणजे काय? हायब्रिड प्लांट्स काय आहेत? नॅचरल हायब्रिड्स नॅचरली बनतात. क्रॉस. वाय क्रॉस? आपण आता काय करू, पहिले तर हायब्रिड काय ते समजून घेऊ, हायब्रिडची लिमिटेशन समजून घेऊ,
आणि त्यानंतर मग आपल्याला GM क्रॉपची का गरज पडली ते बघूया. आता कॉन्सेप्ट आपले क्लिअर व्हायला पाहिजे. मेन म्हणजे तुम्हाला सगळं माहिती म्हणजे कसं की ऐकलंय, वरवर गोष्टी माहिती आहेत, पण आपण जेनेटिक लेवलवरती समजूया. ठीक आहे. पहिले तर आपले जे ॲग्रिकल्चर आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आपण काय एक्सपेक्ट करतो? जास्त प्रोडक्शन. वा. बट फॉर व्हॉट? फूड प्रोडक्शन. येस, ॲग्रिकल्चरमध्ये इन शॉर्ट काय की वी डिझायर प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स. मग धान्य असेल किंवा काय म्हणतात आपले फळं असतील, धान्य असतील, पालेभाज्या असतील. नॉट ओनली प्रोडक्शन बट इट ऑल्सो बी न्यूट्रिशियस. राईट. अजून काय असले पाहिजे ते न्यूट्रिशियस सोबत? डिसीज फ्री. बरोबर, डिसीज फ्री. अजून काय असले पाहिजे? प्रोडक्शन जास्त व्हायला पाहिजे, डिसीज फ्री पाहिजे, न्यूट्रिशियस पाहिजे. मगच न्यूट्रिशियस असतील तर ते ॲनिमल्स किंवा म्हणजे जे कन्झ्युमर्स आहेत, इव्हन ह्युमन्स, त्यांना त्याचा हेल्प होईल. बरोबर. हे सगळं आपलं ॲग्रिकल्चरचं मेन मोटो आहे असं आपण कन्सिडर करू. आता यामध्ये काय आहे की ट्रॅडिशनली हे डिझायर्ड ट्रेट्स, हे सगळे डिझायर्ड ट्रेट्स आहेत ना आपल्यासाठी. डिझायर्ड ट्रेट्स, हे डिझायर्ड ट्रेट्स मिळण्यासाठी आपण ट्रॅडिशनली हायब्रिड बनवत होतो. हायब्रिड प्लांट्स और हायब्रिड व्हरायटीज. व्हरायटीज म्हणजे काय की डिफरंट टाइप्स ऑफ प्लांट्स, दोज आर हॅव्हिंग दीज ट्रेट्स. ठीक आहे. आता हे जे हायब्रिड प्लांट्स आपण यूज करत होतो ना, म्हणजे बनवण्याची जी टेक्निक होती ना, ती टेक्निक आपलं जे ट्रॅडिशनल किंवा नॅचरल प्रोसेस आहे जेनेटिक्सची, त्याच्या बेस्डवरती होती. नॅचरल प्रोसेस माहिती आहे जेनेटिक्सची? कोणी त्याचा शोध लावला? व्हेरी फेमस. कोणी त्याचा शोध लावला? BSc ॲग्रिकल्चर. मेंडल. राईट. तर मेंडलने आपले जे नॅचरली जे जेनेटिक्स आहेत, म्हणजे जीन्स जे ट्रान्सफर होतात ॲनिमल्समध्ये किंवा प्लांट्समध्ये, त्याचा सगळा एक स्टडी किंवा त्याचं एक एक्सप्लोरेशन त्याने केलं. त्यालाच मेंडल्स जेनेटिक्स पण म्हणतो. सो आपण हे जे हायब्रिड प्लांट्स बनवायचो ना, टू गेट दीज डिझायर ट्रेट्स वी वर युझिंग मेंडल्स जेनेटिक्स. ठीक आहे. सो सी, हायब्रिड प्लांट म्हणजे काय? सिम्पली हे एक प्लांट आहे ज्याला न्यूट्रिशियस फ्रुट्स येतात. आणि त्याने काय होतं की, म्हणजे एक एक्झाम्पल घेतलं आता, त्याने काय होते की मी जरी हा प्लांटचं फ्रूट खाल्लं तर मला व्हिटॅमिन ए खूप मिळतं. हे एक एक्झाम्पल आहे. आणि त्याचीच दुसरी व्हरायटी आहे ज्याच्यामध्ये हे कलरफुल फ्लॉवर्स येतात. त्याने काय होतं की पॉलिनेशन किंवा हनीबीज जास्त तिथे अट्रॅक्ट होतं आणि हनीबी प्रोडक्शन वाढतंय. बरोबर. मग आता तिसरा फार्मर काय म्हणतोय की मला असं पाहिजे की एकाच प्लांटमध्ये दोघी गोष्टी हव्या. मग त्याने काय केलं, यांचं क्रॉस ब्रीडिंग केलं. क्रॉस ब्रीडिंग म्हणजे काय की याची सीड्स घेतले, राईट, किंवा याचं हे घेतलं मेल पार्ट और वी कॅन से पोलन, अँड वी फर्टिलाइज दिस फ्लॉवर. आणि जे येणारं आउटकम आहे, येणारा जो सीड राहणार आहे, दॅट विल मे कंटेन बोथ दी ट्रेट्स. मे कंटेन म्हणजे येतीलच असं नाही आहे, पण खूप पर्सेंटेजमध्ये, प्रोबॅबिलिटीमध्ये हे दोघं पण ट्रेट्स शो करतील. राईट. मग अशी जीन किंवा असं जे सीड मिळेल आपल्याला किंवा असं जे प्लांट मिळेल ज्याच्यामध्ये हे दोघं पण ट्रेट्स येणार आहे, दॅट इज माय डिझायर ट्रेट्स और
इंटरेस्ट काय म्हणतात डिझायर्ड प्लांट, बरोबर. दिस इज डिझायर्ड हायब्रिड प्लांट विच आय गेट फ्रॉम हायब्रिडायझेशन प्रोसेस, बरोबर. आता याचं जर आपण मॉलिक्युलर लेवलवर बघितलं ना, सिम्पली एकदम, आता जेवढं जेनेटिक्स आहे त्याचं एकदम सिम्पल मी तुम्हाला समरी सांगते, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड की ते कसं आपण ॲग्रिकल्चरमध्ये यूज करतोय. आता आपण बघितलं होतं की ह्युमन सेल्स आहेत, जर्म सेल्स अँड हॅप्लॉइड, डिप्लॉइड. आता सिम्पली ह्या ह्युमन सेल्स आपण बघितल्या, बरोबर. त्याच्यामध्ये एक होती जर्म सेल आणि एक काही सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल कोणत्या सेल आहेत, ज्या रिप्रोडक्शनमध्ये यूज होत नाही, नॉर्मल सेल्स, जशा की स्किन, बरोबर. त्यानंतर मसल्स. का? कारण की त्यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे किंवा सेल डिव्हिजन आहे ते मिओसिसने होतं. मिओसिस म्हणजे काय की जेव्हा 2n ची सेल आहे ती जशीच्या तशी 2n मध्येच डिवाइड होते. 2 2nच्या सेल्स मिळतात आपल्याला, दॅट इज मिओसिस. जेव्हा सेल डिव्हिजन होतं तेव्हा त्यांचे 2n म्हणजे काय, क्रोमोझोम, म्हणजे डिप्लॉइड क्रोमोझोम्स जे आहेत ते डिप्लॉइड फॉर्ममध्येच पुन्हा डिवाइड होतात, 2n and 2n. ठीक आहे. जेव्हा त्यांचं सेल डिव्हिजन होतं याला काय म्हणतात, मिओसिस टाईप ऑफ सेल डिव्हिजन. बट जर्म सेल्स काय असतं, जे रिप्रोडक्शनसाठी यूज होणार आहे त्यामध्ये यांच्यामध्ये मायटोसिस होतं. सॉरी, इथं मायटोसिस आहे. मायटोसिस होतं आणि इथे मिओसिस होतं. मिओसिस मध्ये काय की जी 2n आहे म्हणजे एक हॅप्लॉइडचे एक डिप्लॉइडचे 4 हॅप्लॉइड होतात. राईट. आणि याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल जे ते डिवाइड होतं, म्हणजे पॅरेंट्सचे जेनेटिक मटेरियल हे हाफ ऑफ दच पुढे कॅरी होते, हाफ डीएनएच पुढे कॅरी होतोय, बरोबर. समजा हा आपण स्पर्म घेतला किंवा आपण हा मेल सीड घेतला, मेल पार्ट घेतला, ठीक आहे. तसंच फिमेलचा पार्ट आहे, राईट. मग समजा आपण असं बघितलं की जीन समजा आपण बघितलं की जो डीएनए पुढे येतोय फ्रॉम मेल, राईट, फ्रॉम मेल जो डीएनए पुढे येतोय त्याचं जे एक आपण आता एक्सप्रेशन बघतोय, उंची, हाईट साठीचा जो मेलमध्ये जे डीएनए आहेत ते टॉल आहेत, राईट, 2T. समजा आपण F1 जनरेशन घेतला की प्युअर दोघं पण म्हणजे टी ही जी जीन आहे ही टॉल हे फीचर दाखवण्यासाठी, बरोबर. आणि त्याच्यात शॉर्ट जर मला दाखवायचं असेल तर स्मॉल टी आहे, ठीक आहे. मग तर आपण काय करतोय की F1 जनरेशन म्हणजे असं आपण हायपोथेटिकली कन्सिडर केलंय की द जीन ऑफ टॉल ऑफ दिस मॅन इज प्युअर. दोघं पण टी आहेत, हायब्रिड नाही आहेत, राईट, टी. आणि शॉर्ट फिमेल आहे, तिचे दोघं स्मॉल टी आहेत. मग आता आपण काय बघितलं, 2nचं हॅप्लॉइड होणार आहे, म्हणजे टी हे 4 गॅमेट्स येतील, बरोबर. आता यांचं क्रॉस होणार, जर यांचं क्रॉस होणार तर यांची ऑफस्प्रिंग कशी येईल, हा टी आणि हा टी, एक अशी ऑफस्प्रिंग येऊ शकते, एक अशी ऑफस्प्रिंग येऊ शकते, इथे दिलेलं एक्झाम्पल, राईट. एक अशी ऑफस्प्रिंग येऊ शकते आणि एक दोघं स्मॉल टी एकत्र येतील, एक अशी ऑफस्प्रिंग येऊ शकते. आता याच्यामध्ये काय, लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये कसं असतं की जेव्हा 2 जीन्स असतात एकच फीचर एक्सप्रेस करण्यासाठी,
त्यामध्ये कधी कधी एक जीन जास्त डॉमिनंट असते. म्हणजे समजा ह्या 2 जीन्स एकत्र आल्या आणि ह्या 2 जीनने एक फीचर बनणार आहे, पण जी टॉल जीन आहे ना ती डॉमिनंट आहे. त्यामुळे इवन द डॉफ जीन म्हणजे शॉर्ट फिमेलची स्मॉल टी वाली जीन प्रेझेंट स्टील जे फेनोटाईप येणार आहे ते कसं असणार आहे, टॉल. ठीक आहे, डॉमिनंट. का? कारण की हा टी आहे ना हा डॉमिनंट आहे, राईट. आणि तेच फॉर एक्झाम्पल ब्लॅक आईज आणि ब्राऊन आईजमध्ये, ब्लॅक आईज आणि ब्राऊन आईजमध्ये भले ब्लॅक आणि ब्राऊन, राईट, भले दोघी जीन्स प्रेझेंट असतील अशा, पण यांच्यात जे डॉमिनंट आहे, यांच्यात जी जीन डॉमिनंट आहे, गेस ब्लॅक जीन इज डॉमिनंट, राईट. तर ब्लॅक जीन डॉमिनंट आहे तर जे फेनोटाईप येणार ते ब्लॅकच येणार, ब्ल्यू नाही येणार. दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स. काही ठिकाणी काय होतं की दोघं दिसतात मिक्स होऊन, जसं की पिंक फ्लॉवर आणि रेड फ्लॉवर, पिंक फ्लॉवर आणि व्हाईट फ्लॉवर, त्यांचं आपण जर क्रॉस केलं तर येणारं जे फ्लॉवर आहे न्यू ते पिंक येणार. व्हाईट प्लस रेड, याच्यामध्ये कोणी एक डॉमिनंट नाहीये. जर ते कोएक्झिस्ट करतायत ना तर ते पिंक येणार. आणि एक असा पण प्रकार असतो की दोघं पण इक्वली दिसणार, जसे की पॅचेस येतात काऊवर, राईट. काही ब्लॅक पॅचेस असतात, काही व्हाईट पॅचेस, ते मिक्स नाही होत, राईट, असं. सो ते पॅचेस काय येतात का? कारण की दोघे जीन्स तिथे एक्सप्रेस होत आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला एक जेनेटिक्सचं बेसिक्स कळालं का काय? जास्त स्ट्रेस नाही घ्यायचं, जास्त डीप मध्ये नाही जायचं, पण बेसिक कळालं का काय की आपलं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे पॅरेंट असतील समजा मेल आणि ते आहेत फिमेल, त्यांचे पॅरेंट आहेत मेल आणि फिमेल, तर इकडून गॅमेट्स येत आहेत, राईट. आता हे गॅमेट आपण फॉर एक्झाम्पल आता याचंच घेतलं, हे एक्झाम्पल घेतलं झाडाचं, की समजा टॉल आणि शॉर्ट हे 2 गॅमेट आले आणि त्यांचा आपण क्रॉस केला तर काय होईल? इतके वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे ऑफस्प्रिंग्स येतील. एक तर त्यातले 3 जे असतील ते टॉल असतील, एक असेल तो शॉर्ट असेल. का? कारण की त्याच्यामध्ये दोघं पण शॉर्ट जीन आहेत आणि हे 3 आहेत, त्यातल्या एकामध्ये दोघंही टॉल जीन आहेत पण 2 आहेत त्याच्यामध्ये हायब्रिड. येस, बट बिकॉज ऑफ लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार टॉल जीन जी ती डॉमिनंट आहे म्हणून हे टॉल फेनोटाईप येणार, राईट. मग आपण हायब्रिडमध्ये काय, हायब्रिडायझेशनमध्ये आपण काय करत होतो, असे जे डिझायर जीन असतील ना तसे 2 प्लांट्स एकत्र आणायचे. जसं मी तुम्हाला सांगितले की मला काय हवं होतं, एक न्यूट्रिशियस फ्रूट असणारं प्लस अट्रॅक्टिव्ह फ्लॉवर असणारं, असे 2 वेगळे झाडं होते, ते मला क्रॉस पाहिजे होते, सो दॅट की मला अशी एक ऑफस्प्रिंग मिळेल क्रॉस केल्यानंतर खूप साऱ्या ऑफस्प्रिंगमधनं, ज्याच्यामध्ये 2 डिझायर ट्रेट्स येतील. दॅट इज हायब्रिडायझेशन. कळालं? ते हायब्रिड बनेल. त्याचे तोटे काय होते? हायब्रिडचे तोटे काय होते? काय असू शकतं? म्हणजे पॉझिटिव्ह जर होतं की मला जे डिझायर जीन आहे ते मला मिळत होतं, ठीक आहे, मला जे डिझायर ट्रेट आहे ते मला हायब्रिड क्रॉप्समध्ये मिळालं, पण तो त्याच्यामध्ये लॉस काय होतं किंवा त्याचा वीकनेस काय होता? पण मग आपण जरी एकच क्रॉस करतोय परत तर त्याची जी व्हरायटी असते ती लूज होते काही वर्षांनी जेव्हा क्रॉस करतो. हा, का लूज होते? कारण की तेच गॅमेट्स पुन्हा आपण ब्रीड करत जातो, राईट. त्याच्यामुळे मग ते जे चांगले हायब्रिड सीड्स असतात ते स्टोअर करून ठेवतात वगैरे, आपल्याला माहिती आहे का? कारण की मल्टिपल जर त्यांच्याचमध्ये क्रॉस करत गेलो तर जे नॉन डॉमिनंट ट्रेड्स आहेत ते सोबत येतात. जसे की आपण पाहिलं टॉल, 2 नॉन डॉमिनंट
ट्रेट्स आहेत ते एकत्र आले आणि शॉर्ट पर्सन आलं. मग पुढे जाऊन काय होते की जे डिझायर ट्रेट्स आहेत ते मिळत नाही. दुसरी गोष्ट एक आहे म्हणजे एकतर ते आहेच की रिपिटेटिव्ह, रिपिटेटिव्ह क्रॉसने इनइफिशियन्सी येते. काय म्हणतात त्याला? इनब्रीडिंग डिप्रेशन. ओके ठीक आहे, आपण टेक्निकल वर्ड्स असू द्या, इश्यूज आपण समजून घेऊया. तर रिपिटेटिव्ह क्रॉसने इनइफिशियन्सी तर येते, पहिला आहेच. पण दुसरं काय की डिझायर्ड ट्रेट सोबत अनडिझायर्ड ट्रेट्स पण क्रॉस होतात विथ अनडिझायर्ड ट्रेट्स. म्हणजे काय की मला इथे हवं होतं न्यूट्रिशियस प्लांट, दुसऱ्या प्लांटमधनं मला हवं होतं अट्रॅक्टिव्ह फ्लॉवर्स. बरोबर. पण याच्यासोबतच अनडिझायर्ड ट्रेट्स आले, सम XYZ फंगल डिसीज, राईट. सम XYZ, समजा वॉटर रेजिस्टंट नाही आहेत ते, वॉटर खूप जास्त प्रमाणात लागतं, वॉटर इनइफिशियन्सी. वॉटर इनइफिशियन्सी. सो डिझायर्ड ट्रेट सोबत अनडिझायर्ड ट्रेट्स पण आले. हे हायब्रिडायझेशनचं लिमिटेशन होतं. असं झालं की फक्त मला डिझायर्ड ट्रेट्सची जीन्स किंवा डिझायर्ड ट्रेटच मला क्रॉपमध्ये आणायचं आहे. हायब्रिडायझेशन ते पॉसिबल नव्हतं. मग आपण काय केलं, जो रिकॉम्बिनंट DNA आपण इन्सुलिन प्रोड्यूस करण्यासाठी यूज करत होतो, वी स्टार्टेड टू यूज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इन क्रॉप्स टू गेट डिझायर्ड ट्रेट्स, राईट. सो GM क्रॉप्सचा एक उगम झाला. सो हायब्रिड क्रॉप्स काय आहेत ते कळालं, जेनेटिक्स समजलं, बेसिक जेनेटिक्स की हाऊ जीन्स गेट crossed with other variety so that they produce different varieties and how the traits are get decided. आपल्या त्याच्या डीप मध्ये नाही जायचंय. आपण GM क्रॉप्स वर येऊ. GM क्रॉप्स मध्ये आपण काय करतोय, जो डिझायर्ड जीन आहे फक्त तो कट करणार आणि तो कशामध्ये इन्सर्ट करणार, डिझायर्ड म्हणजे जो प्लांट हवा आहे त्याच्यामध्ये. मग आपण स्पेसीज मध्ये जर रिकॉम्बिनेशन केलं म्हणजे फ्रॉम वन स्पेसीज टू सेम स्पेसीज ओनली, वी आर नॉट ट्रान्सफरिंग द DNA फ्रॉम टू डिफरंट स्पेसीज, देन इट इज कॉल्ड cisgenic crop. Yes, for example from sugarcane to sugarcane, right? Or what is transgenic? If I am inserting a gene from another species to another species, from one species to another species. For example, in BT cotton आपण बॅक्टेरियाचा जीन घेतला, कशामध्ये इन्सर्ट केला, कॉटनच्या DNA मध्ये, कॉटन क्रॉपच्या, बरोबर. अँड व्हॉट वी प्रोड्यूस, BT कॉटन. मग हे इंटरस्पेसिस झालं ना, एका वेगळ्या स्पेसिस मधून दुसऱ्या स्पेसिस मध्ये. मग त्याला काय म्हणतात, ट्रान्सजेनिक. ठीक आहे. आणि नॉन ट्रान्सजेनिक म्हणजे असं की त्याच्यामध्ये आपण स्पेसिस टू स्पेसिस जीन ट्रान्सफर नाही करत आहे, उलट जी जीन आहे आपण तिला सायलेंट करतोय. आपण जीन सायलेन्सिंग बघितलं होतं ना, बस जीन सायलेन्सिंग इज नॉन ट्रान्सजेनिक. इथपर्यंत समजलं. सो हे काही एक्झाम्पल्स आहेत जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्सचे. आपण आता ते एका नंतर एक बघणार आहोत.